प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणावरही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर तर मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाहीये. आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मंडळी जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे. त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बोलतील, काही अडचणीचं नाही. माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याच्यात वाईट वाटणार नाही. पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काही फार उपयोग होणार नाही. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याची होत नाही. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे MP लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत. आणि प्रत्येक गावात गेले की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर मी यांची कामे कशी करायची किंवा निधी कुठून मिळवायचा किंवा मग लोकांची जी काही कामं असतील, मग तहसीलमधले असो, पंचायतमधले असो, नगरपंचायतमधले असो, नगरपालिकेतले कोणचे फॉरेस्टचे असो किंवा कुणाचे कुठलेही जे काही कामं करायची असतील तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की हे कामं होत नव्हते. सत्तेमध्ये असल्याशिवाय करता येत नव्हते. त्यामुळं हे पाऊल उचललं असेल. कदाचित बऱ्याच जणांना पटलंही असेल, बऱ्याच जणांना पटलंही नसेल. पण मी जसं सांगत असतो की जनता जनार्दन आहे आणि मला माझ्यावर खूप त्या लोकांनी सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे. मला खूप मोठ्या आशेने निवडून दिलेलं आहे. आणि मी त्यावेळेस कदाचित मी म्हणत होतो निवडणुकीच्या आधी की मी तुमच्या सालानं मला ठेवा आणि मी तुमचं साल नेकीनं पार पाडेन. मी 2 वर्षापासून प्रयत्न करतोय. सगळं निष्ठेनंच आपल्यासोबत आहे, पुढेही राहणार आहे. पण मला काम जर तुमचे जर करायचे असतील, जर निधी जर आणायचा असेल, आपल्याकडे विकास जर आणायचा असेल तर सत्तेत जाणं हे कर्मप्राप्त आहे. आणि त्यामुळं हे पाऊल मी उचललेलं आहे. जसं मी बोललो होतो की आपल्या सालानी मला ठेवा, मी नेकीनं काम करेन, तसंच मी आजही बोलतोय.